नाग लोकांचं ते चैतन्य, नाग लोकांचा तो दरबार आणि सगळ्या इच्छाधारी नागांचं इथलं सुखाचं जगणं क्षणात हिरावून घेतलं गेलं. भगवान शंकराचे सगळ्यात लाडके भक्त नागराजा आणि नागराणी शंकर प्रसन्न होईल अशा रीतीने नागलोक चालवत होते. पण का कोणास ठाऊक अवकृपा झाली आणि दोघांचाही मृत्यू झाला. अवघड नागलोक पोरकं झालं. समस्त नागलोक कुणाकडे बघणार, कुणावर विश्वास ठेवणार? नागलोकाचं रक्षण कोण करणार? कोण नागमणी आणणार आणि कोण नाग लोकाला वाचवणार? तिच्या डोळ्यातला तो राग, तिचा संताप, तिच्या मातापित्यांच्या मृत्यूचे दुःख, तिच्या डोळ्यातून अश्रू वाहत होते. वाटलं तिच्या मनात एखादा एक मोठा ज्वालामुखी पेट घेतोय. अमृता, नागराजा आणि नागराणी यांची कन्या, वयानं कमी आहे पण इतरांपेक्षा वेगळी आणि बुद्धिमान आहे. नागलोकाचा संकटाशी सामना फक्त अमृताच करू शकेल, पण संयम ठेवण्याची गरज आहे. अमृता, तू तुझ्या माता पिताच्या मृत्यूचा सूड आणि नागमणी घेऊनच या नागलोकात परत ये. भगवान शंकराची प्रार्थना कर, त्याची तपश्चर्या कर. भगवान शंकर तुला मार्ग दाखवेल.